नमस्कार मित्रांनो जिजाऊ कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी धनंजय उबाळे स्वागत करत आहोत। मित्रांनो, या ठिकाणी आपण या चॅनलवरती इयत्ता 10वीचा आपण संपूर्ण अभ्यास करत आहोत। त्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राइब करा, ज्यामुळे तुम्हाला 10वीचा गणित विज्ञान बरोबर सर्व विषयाचा परिपूर्ण अभ्यास मित्रांनो या ठिकाणी करता येईल। या एकाच प्लॅटफॉर्मवरती आपण सर्व विषयाचा अभ्यास करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र मित्रांनो विसरू नका। मित्रांनो, आपण आजच्या या भागामध्ये आपण जी 2021-22 स्पेशल बॅच 10वी आणि या फ्री ऑनलाईन अगदी 100% फ्री या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपण आज 10वी गणित भाग 1 यामधील वर्ग समीकरण या दुसऱ्या प्रकरणामध्ये असलेला सराव संच 2.6 ज्यामध्ये आपल्याला वर्ग समीकरणाची उपयोजनावर आधारित उदाहरणे असतात, ज्यामध्ये शाब्दिक उदाहरणे आपल्याला वर्ग समीकरणाच्या रूपात लिहून त्याचे उत्तर काढायचे असतात। या पद्धतीचा अभ्यास आपण मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि चांगल्या पद्धतीने समजून घ्या। आणि जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। ठीक आहे मित्रांनो, तर सुरू करत आहोत आज आपण पहिला प्रश्न। मित्रांनो, दिलेला पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघू शकता। या ठिकाणी दिलेला प्रश्न आहे आपल्याला प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीचे आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा। मित्रांनो, या ठिकाणी उत्तर काढत असताना आपल्याला सर्वप्रथम दिलेलं जे प्रश्न आहे तो अगोदर समजून घेणं गरजेचं आहे। यामध्ये एक प्रगती नावाची मुलगी आहे जिचं आजचं वय काढायचं आहे। मग समजा आपण तिचे आजचे वय, समजा प्रगतीचे आजचे वय आपण x घेऊ, आजचे वय आपण x वर्ष मानू, x वर्ष आहे असं आपण समजूया। आता 2 वर्षापूर्वी दिलेल्या अटीनुसार 2 वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला वर्षापूर्वी, तर 2 वर्षापूर्वी प्रगतीचं असलेलं वय जे आहे ते आजच्या वयापेक्षा 2 ने कमी असेल, म्हणून मी या ठिकाणी x - 2 घेतो। त्यानंतर आपल्याला पुढे सांगितलेलं आहे की 3 वर्षानंतर, याचे 2 भाग आपल्या ठिकाणी करायचे, तर 2 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतर मी या ठिकाणी लिहितो 3 वर्षानंतर, म्हणून नंतर म्हटल्याच्या नंतर आपल्याला आजच्या वयामध्ये 3 मिळवावे लागतील। आता दोघांचा गुणाकार, यांचा गुणाकार 2 वर्षापूर्वीच्या वयाचा आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे दिलेल्या अटीनुसार, मी या ठिकाणी दिलेल्या अटीनुसार असा या ठिकाणी शब्द प्रयोग करतो, दिलेल्या अटीनुसार। ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी x - 2 आणि x + 3 आपण यांचा जर गुणाकार केला तर 84 येतो असं आपल्याला प्रश्नामध्येच या ठिकाणी सांगितलेलं आहे। बघा, आता यांचा गुणाकार करत असताना फक्त x ने या दोन्ही कंसामधील दोन्ही पदाला गुणवायचं असतं, त्यानंतर -2 ने सुद्धा आपल्याला त्या संपूर्ण कंसाला गुणवायचं असतं, म्हणजे अशा पद्धतीची त्याची मांडणी असते। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही गोष्ट लक्षात येत नाहीये। आता या ठिकाणी x × x, x चा वर्ग होईल, अधिक 3 गुणिले आपण x केल्यास 3x वजा 2 गुणिले x आणि 2 गुणिले 3 जर आपण केले त्या ठिकाणी -6 येतील, म्हणजे या ठिकाणी उत्तर मिळेल आपल्याला 84। आता आपण किंवा हे 84 आपण बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आणून या ठिकाणी ते ऋण करू शकतो, किंवा आपल्या ठिकाणी त्याला ऋण देखील लिहिता येईल, म्हणजेच ऋण 84 होतील आणि बरोबर 0 राहतील। आता या ठिकाणी x ची असलेली पदे आणि ऋण 6 आणि ऋण 84 यांची आपण बेरीज करूया, म्हणजे या ठिकाणी x² जशास तसेच ठेवू। 3x मधून आपण 2x वजा करूया, म्हणजे या ठिकाणी फक्त अधिक x राहील। त्यानंतर -6 आणि -84 आपण यांची जर बेरीज केली तर -90 येईल, उत्तर असेल 0। ठीक आहे, आता आपण दिलेलं वर्ग समीकरण तयार झालेलं आहे। अगोदर वर्ग समीकरण तयार करणं हे गरजेचं असतं। वर्ग समीकरण जर तयार करता आलं नाही तर आपल्याला ते सोडवता येणार नाही, म्हणून अगोदर वर्ग समीकरण आपण मित्रांनो या ठिकाणी तयार करून घ्यायचे। ठीक आहे, आता हे दिलेलं वर्ग समीकरण आपण अवयव पद्धतीने सोडूया। ठीक आहे, अवयव पद्धतीने सोडत असताना आपण याचे असे अवयव पाडतो की ज्याचा बेरीज केली आपण तर या ठिकाणी x चा सहगुणक आला पाहिजे, म्हणून 10 × 9 = 90 करूया आपण। या ठिकाणी 9 ला वजा चिन्ह देऊ, म्हणजे या ठिकाणी दोघांचा गुणाकार -90 येईल आणि बेरीज केल्यास 1 येईल। आता या ठिकाणी आपण या x ऐवजी 10x वजा 9x असा आपण या ठिकाणी वापरू शकतो, -90 जशास तसे बरोबर 0। आता मित्रांनो या ठिकाणी आपण त्याचे अवयव पाडत असतो,
माहिती आहे तुम्हा सर्वांना या गोष्टी. आता आपण याचे अवयव पाडत असताना काय करायचं आहे, तर या दोघांपैकी दोघीमध्ये एक्स आहे म्हणून दोन्ही संख्येमधील एक्स फक्त आपण बाहेर घेऊ, मध्ये एक्स राहतील, अधिक या 10x पैकी एक्स बाहेर आलेला आहे म्हणजे मध्ये फक्त 10 राहतील. या ठिकाणी सुद्धा आपण -9 बाहेर घेऊ कारण -9ने 90ला भाग जातो, म्हणजेच या ठिकाणी एक्स राहील, मायनस प्लस मायनस होतो या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी आपण प्लस घेऊया, 9×10 = 90. अशा प्रकारचे उदाहरण तुम्ही अवयव पद्धतीने सोडवले देखील आहेत. आता दोन्ही समान कंसापैकी आपण फक्त एकच कंस घेऊया, ठीक आहे, आणि उर्वरित x - 9 आपण दुसऱ्या कंसात लिहू. म्हणजेच आता या ठिकाणी x + 10 = 0 किंवा x - 9 = 0 अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मांडणी आलेली दिसेल. आता आपण x बरोबर या ठिकाणी x बरोबर आपल्याला हे +10 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला देऊन आपण त्या ठिकाणी ते मायनस करूया आणि दुसऱ्या बाजूला असलेले x - 9 हे -9 आपण बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला नेऊन या ठिकाणी प्लस करू. म्हणजे या ठिकाणी एक्सच्या आता दोन किमती मिळाल्यात. आपण x म्हणजे काय घेतलं होतं, तर प्रगतीचं आजचं वय. मग प्रगतीचं वय कधीही ऋण नसतं, कोणाचंच वय कधी ऋण नसतं, म्हणून आपण x ची किंमत 9 ही वापरणार, बरोबर. म्हणजेच प्रगतीचे आजचे वय, प्रगतीचे आजचे वय आपण 9 वर्ष आहे असं आपण या ठिकाणी उत्तर काढलेलं आहे आणि ते पूर्ण वाक्यामध्ये खाली लिहिणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणचा असलेला प्रश्न आणि तुम्ही अशा पद्धतीने जर त्याचं उत्तर व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला या ठिकाणी मी नक्की सांगतो की तुम्हाला पैकीचे पैकी गुण या ठिकाणी मित्रांनो मिळतील. अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न एक स्क्रीनशॉट या ठिकाणी तो घेऊन तुम्ही त्याचं उत्तर चांगल्या प्रकारे लिहू शकता. समजला प्रश्न? परत एकदा प्रश्न तुम्ही या ठिकाणी इथपर्यंत बघून घ्या आणि परत सोडवायचा प्रयत्न करा. आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 देखील मित्रांनो त्याच पद्धतीचा आहे. जर आपण या ठिकाणी बघितलं तर दिलेला पहिला प्रश्न आपल्याला आहे, दुसरा प्रश्न एक सेकंड फक्त, तर दुसरा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी दिलेला आपल्याला की 2 क्रमागत नैसर्गिक संख्याच्या वर्गाची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा. मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर 2 क्रमगत समसंख्या आहे, समसंख्येमध्ये फरक हा 2चा असतो, म्हणून आपण समजा लहान नैसर्गिक संख्या, लहान सम नैसर्गिक संख्या आपण x घेऊया आणि मोठी येईल या ठिकाणी मित्रांनो, मोठी आपण x + 2 कारण ती 2 ने मोठी असणार. आता यांच्या वर्गाची बेरीज आणि b चा वर्ग म्हणजेच 2 चा वर्ग करूया आपण, बरोबर 244. ठीक आहे मित्रांनो. आता x + x म्हणजे या ठिकाणी 2x चा वर्ग अधिक हे 4x आपण अधिक 4 आणि हे वजा 244 बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आणूया. आता या ठिकाणी 2x चा वर्ग अधिक 4x अधिक वजा या ठिकाणी उत्तर मिळेल आपल्याला 240 बरोबर 0. प्रत्येक ठिकाणी समसंख्या आहे म्हणून आपण या ठिकाणी आता त्याला 2 ने भाग देऊ शकतो, पण कंसात सूचना लिहिणं गरजेचं आहे, 2 ने भागू किंवा भागून. ठीक आहे. आता जर आपण याचा 2 ने भाग दिला तर या ठिकाणी x वर्ग राहील अधिक 2 दुने 4 म्हणजे 2x वजा 12 दुने 24 म्हणजे 120 बरोबर 0. आता मित्रांनो आपण वजा 120 चे असे अवयव पाडू की ज्यांची वजाबाकी आपल्याला 2 मिळाली पाहिजे. ठीक आहे. म्हणून आपण 12 × 120 म्हणजेच 12 आणि 10 असे त्यांचे अवयव पाडू शकतो. आपण लहान संख्येला ऋण चिन्ह देऊया म्हणजे गुणाकार ऋण येईल आणि बेरीज धन येईल. आता आपण 2x ऐवजी 12x वजा 10x असे लिहू शकतो, म्हणजेच या ठिकाणी 12x वजा 10x वजा 120. ठीक आहे मित्रांनो. पुढे आता आपण यांच्या परत जोड्या पाडूया. या दोन्ही ठिकाणी x आहे म्हणून मी x बाहेर घेतो, म्हणजेच मध्ये x अधिक 12 हे उत्तर मिळेल. या ठिकाणी 10 ने भाग जाणाऱ्या दोन्ही संख्या आहेत म्हणून 10 बाहेर घेतो, x प्लस म्हणजे प्लस मायनस मायनस होईल. या ठिकाणी 12 × 10 x होतात 120 होतात, म्हणून या ठिकाणी मी अशा पद्धतीने x अधिक 12 कंसामध्ये लिहिलेले आहेत. मित्रांनो पुढे बघूया आपण दोन्ही कंस सारखे आलेले दिसतात म्हणून x अधिक 12 एका कंसात लिहू आणि उर्वरित x वजा 12 वजा 10 आपण एका कंसात लिहू. म्हणजेच x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. म्हणजेच x बरोबर हे 12 आपण बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला नेऊन मायनस करूया. ठीक आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी आपण
एक्स बरोबर हे -10 आपण प्लस करूया। आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक्स ही आपण लहान समसंख्या घेतली होती। समसंख्या आणि नैसर्गिक संख्या ही कधीही ऋण नसते, म्हणजेच लहान समसंख्या या ठिकाणी आपल्याला मिळेल 10 आणि आपण जर मोठी बघितलं तर मोठी समनैसर्गिक संख्या या ठिकाणी आपण घेतली होती x अधिक 2 म्हणजेच 10 अधिक 2 बरोबर या ठिकाणी उत्तर मिळेल आपल्याला 12। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हे शाब्दिक उदाहरणं अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही सोडवू शकता। ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपण त्या संख्या शोधलेल्या आहेत। तुम्ही हा प्रश्न देखील एकदा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। आता बघूया आपण मित्रांनो तिसरा प्रश्न। अतिशय सोपा आहे, कृतीयुक्त प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला। प्रश्न अगोदर आपण समजून घेऊया। श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडाची संख्या आणि उभ्या रांगेतील झाडाची संख्यापेक्षा 5 ने अधिक आहे। आडव्या रांगेच्या झाडाची संख्या 5 ने जास्त आहे उभ्या रांगेपेक्षा। त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे जर संत्र्याच्या बागेत एकूण 150 झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडाची संख्या किती असेल, हे खालील प्रवाह आकृती दिलेली आहे आपल्याला, तिच्या आधारे आपल्याला सोडवायचं। मग समजा आपण उभ्या रांगेतील झाडाची संख्या x घेतली, ठीक आहे। आडव्या झाडातील रांगेतील जर झाडाची संख्या बघितली आपण तर ती 5 ने अधिक आहे, म्हणून x अधिक 5 आपण घेणार। एकूण झाडे या ठिकाणी 150 आहेत बरोबर, तर त्यानुसार आपण याला वर्ग समीकरण तयार करूया। बघूया आपण हा प्रश्न। बघा या ठिकाणी आपण हे तुमच्या समजण्यासाठी आपण या ठिकाणी ठेवूया, एक सेकंड, ओके। बघा समजा या ठिकाणी उभ्या झाडाची संख्या, उभ्या रांगेतील झाडांची संख्या किंवा झाडे बरोबर x आहेत, तर आडव्या रांगेतील झाडे आपण x अधिक 5 घेऊ, ठीक आहे। आता एकूण झाडे या ठिकाणी आपल्याला 150 दिलेले आहेत। आता एकूण झाडे कसे काढणार आपण, आडव्या रांगेतील झाडाची संख्या गुणिले उभ्या रांगेतील झाडाची संख्या, असं जर आपण केलं तर एकूण झाडाची संख्या आपल्याला मिळू शकते। म्हणून आपण यावरून वर्ग समीकरण तयार करू। x गुणिले x चा वर्ग होईल अधिक 5 गुणिले x 5x होतील। दुसऱ्या बाजूचे असलेले 150 हे धन आहेत, ते आपण डाव्या बाजूला ऋण करू, म्हणजे या ठिकाणी वर्ग समीकरण आपलं तयार झालं। आता यावरून आपण x ची किंमत काढूया आणि त्यानंतर आपण उभ्या आणि आडव्या रांगेतील झाडाची संख्या काढू शकतो। आता 150 चे आपण असे अवयव पाडू की ज्याची आपल्याला बेरीज वजाबाकी या ठिकाणी अधिक 5 आली पाहिजे, ठीक आहे। 150 चे अवयव आपण कसे पाडणार की ज्याची बेरीज आपल्याला या ठिकाणी मित्रांनो 5 आहे, ठीक आहे। आता बघूया आपण या ठिकाणी जर आपण अवयव पाडत गेलो तर याचे अवयव कोणकोणते पडू शकतात, 15 10 150 बरोबर, ठीक आहे। आता आपल्याला बेरीज धन आली पाहिजे म्हणून फक्त आपण 10 ला ऋण चिन्ह देऊया। आता या ठिकाणी आपण 5x ऐवजी 15x वजा 10x ही किंमत आपण वापरू शकतो। या ठिकाणी 150 जशाच तसे। आता आपण यांच्या जोड्या पाडू, दोन्ही ठिकाणी x आहे, मी x बाहेर घेतो, मध्ये राहतील x अधिक 15 वजा 10 बाहेर घेतो, म्हणजेच x अधिक 15 आपल्याला या ठिकाणी भेटतील। आता दोन्ही समान कंसापैकी मी फक्त एकच कंस लिहितो आणि उर्वरित मित्रांनो हे दुसऱ्या कंसात ठेवतो, म्हणजेच x अधिक 15 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0 असं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ह्या दोन किमती या ठिकाणी मिळतील। बघूया आपण परत त्यांच्या किमती काढूया। या ठिकाणी x बरोबर या ठिकाणी 15 हे 15 वजा होतील, दुसऱ्या बाजूला x बरोबर हे 10 आपल्याला अधिक झालेले दिसतील। आता या ठिकाणी x च्या आपल्याला दोन किमती मिळाल्या मित्रांनो। आपल्याला झाडाची संख्या काढायची सांगितली, झाडाची संख्या कधीही ऋण नसते, म्हणून x बरोबर या ठिकाणी आपण 10 ठेवू, ठीक आहे। आता आपण एक सेकंड मित्रांनो, उभ्या रांगेतील झाडाची संख्या किंवा उभ्या रांगेतील झाडे आपण x घेतले होते, म्हणजेच x ची किंमत या ठिकाणी मित्रांनो 10 आलेली आहे। तर आडव्या रांगेतील झाडे
रांगेतील झाडे आपण x अधिक 5ने जास्त आहेत, म्हणजे x अधिक 5 घेतलं होतं, म्हणजेच 10 अधिक 5 जर केला आपण तर या ठिकाणी मित्रांनो 15 हे उत्तर तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल। अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न देखील चांगल्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा सॉल्व करू शकता। समजलं मित्रांनो? ठीक आहे, बघूया आपण पुढील चौथा प्रश्न। खूप सोपा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी। विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्याच्या वयाचा गुणाकार व्यस्ताची बेरीज 1/6 आहे। बघूया, विवेक हा किशोरपेक्षा मोठा आहे, म्हणजे किशोर या ठिकाणी मित्रांनो लहान आहे, म्हणून आपण समजा किशोरचं वय, समजा किशोरचे वय आपण x घेऊया, वय x वर्ष आहे। तर आता विवेकचे वय, तर विवेकचे वय, विवेक हा 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे x अधिक 5 वर्ष त्याचं वय येईल। समजलं मित्रांनो? आता त्यांच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज या ठिकाणी लिहितो मी, त्यांच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज, व्यस्तांची बेरीज, गुणाकार व्यस्त म्हणजे काय, जे अंश आहेत ते आपण छेद देणार, म्हणजे या ठिकाणी 1/x अधिक 1/x अधिक 5 आपण अशी त्याची मांडणी करणार, बरोबर 1/6। म्हणजे गुणाकार व्यस्त म्हणजे काय, आपण त्याला याच्या छेदामध्ये काहीच नाही म्हणजे 1 असतो, आपण त्याला व्यस्त करत असतो, याच्या छेदात काहीच नाही म्हणजे 1 हे आपण त्याला व्यस्त करत असतो। ठीक आहे, आता आपण यांचा तिरकस गुणाकार करूया। 1 अधिक 5 गुणिले 1 म्हणजे या ठिकाणी x अधिक 5 भेटतील, दुसऱ्या बाजूला असलेले x गुणिला 1 म्हणजे 1x भेटेल, छेदामध्ये परत आपण x गुणिला x आपण या ठिकाणी किंवा x गुणिले x अधिक 5 असं आपण या ठिकाणी लिहू शकतो। या ठिकाणी 1/6 जशास तसे लिहू। आता 6, आता या ठिकाणी x अधिक x आपण या ठिकाणी जर बघितलं तर 2x येतील, 2x गुणिले 6 म्हणजे या ठिकाणी 12x भेटतील, त्यानंतर 5 गुणिले 6 म्हणजेच 5×6 = 30, बरोबर। दुसऱ्या बाजूला आपण जर यांचा गुणाकार 1 ने गुणवलं तर जशास तसं येईल, म्हणजे आपण अगोदर यांचा गुणाकार करून घेऊ, x गुणिले x x चा वर्ग अधिक x गुणिले 5 5x। ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आता आपण त्यांना यांना जशास तसंच ठेवू आपण, x वर्ग अधिक 5x। ठीक आहे, आता हे 12 आपण बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला नेऊन वजा करू आणि हे 30 सुद्धा आपण वजा करू, म्हणजे आता मिळणारं समीकरण काय असेल तर x वर्ग 5x आपण 12x मधून जर वजा केले तर आपल्याला 7x मिळतील, वजा 30 बरोबर 0। अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी वर्ग समीकरण मित्रांनो तयार झालेलं दिसेल। आता आपण काय करूया, वजा 30चे आपण असे अवयव पाडू की ज्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी वजा 7 मिळेल। आता आपण 3 10 30 आपण असे अवयव पाडू शकतो, मोठी संख्येला ऋण चिन्ह देऊ, कारण आपल्याला त्यांची बेरीज ऋण आली पाहिजे आणि गुणाकार धन आला पाहिजे। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी x वर्ग वजा 10x अधिक 3x वजा 30 आपण असे या ठिकाणी लिहून 0 लिहूया, त्यानंतर आपण त्यांचे अवयव पाडू। या ठिकाणी जर आपण बघितलं तर x बाहेर येतील, म्हणजेच x वजा 10 कंसात राहतील, या ठिकाणी सुद्धा आपण अधिक 3 बाहेर घेऊ, म्हणजे x वजा 10 आपल्या या ठिकाणी मित्रांनो भेटतील। आता दोन्ही कंसापैकी आपण समान जो आहे x वजा 10 बाहेर घेऊ आणि x अधिक 3 दुसऱ्या कंसात ठेवू। ठीक आहे, आता पुढे मित्रांनो त्यांची परत किंमत काढू आपण। बघा या ठिकाणी x वजा 10 बरोबर 0 किंवा x अधिक 3 बरोबर 0, म्हणजेच या ठिकाणी x बरोबर हे वजा 10 अधिक होतील। ठीक आहे, आणि या ठिकाणी असलेले 3 हे ऋण 3 होतील। आता आपण x काय घेतलं होतं मित्रांनो, या ठिकाणी थोडं आपण प्रश्नाकडे जाऊया, कारण आपण प्रश्न विसरू शकतो काय आहे ते। आपण किशोरचं वय घेतलं होतं, बरोबर, किशोरचं वय या ठिकाणी x वर्ष घेतलं होतं। आता किशोरचं वय हे ऋण तर नसणार, आपल्याला अगोदरच बघितलं कोणाचे वय कधीही ऋण नसतं, म्हणजेच या ठिकाणी किशोरचे वय आपण काढलेलं आहे 10 वर्ष, किशोरचे वय बरोबर 10 वर्ष, आणि त्यानंतर विवेक हा 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणून विवेक हा 10 अधिक आपण 5 करू म्हणजेच 15 वर्ष।
समजलं का मित्रांनो? अतिशय सोपा भाग आहे हा. फक्त आपल्याला दिलेल्या शाब्दिक समीकरणावरून अगोदर शाब्दिक उदाहरणावरून त्याचं समीकरण तयार करता येणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 5. बघा, अतिशय सोपा आहे हा सुद्धा प्रश्न. एक सुयश आहे. सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीमध्ये मिळालेल्या गुणापेक्षा दुसऱ्या चाचणीत त्याला 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही आपण पहिल्या चाचणीच्या 5 पट पहिल्या चाचणीच्या गुणांच्या वर्ग इतके आहे. तर त्याच्या पहिल्या चाचणीतील गुण किती? मित्रांनो, वर्ग समीकरण तयार करत असताना आपल्याला जे उत्तर शोधायचं सांगितलं त्याच्यासाठी आपण चल वापरायचं. पहिल्या चाचणीतील गुण काढायचे आहेत ना, मग आपण पहिल्या चाचणीच्या गुणासाठीच x मानू. समजा पहिल्या चाचणीतील गुण, पहिल्या चाचणीतील गुण x आहे. तर दुसऱ्यात किती असतील मग? दुसऱ्या चाचणीतील गुण आपल्याला काय सांगितलंय? 10 गुण अधिक आहेत, म्हणजे x अधिक 10. आता दिलेल्या अटीनुसार, या ठिकाणी हा शब्द प्रयोग जरूर करायचा. दिलेल्या अटीनुसार काय सांगितलं आपल्याला? दिलेल्या अटीनुसार दुसऱ्या चाचणीतील गुणाची 5 पट. दुसऱ्या चाचणीमध्ये आपल्याला गुण मिळाले यांना x अधिक 10, हिची 5 पट, म्हणजे आपण याला 5 ने गुणू. ही किती आहे? पहिल्या चाचणीतील गुणाच्या वर्गा इतकी. पहिल्या चाचणीमध्ये किती गुण आहेत? x, म्हणून x चा वर्ग इतके आहेत. समजलं मित्रांनो? आता आपण यावरून समीकरण तयार करू शकतो. x गुणिले 5 5x येतील, वजा 5 गुणिले 10 50 होतील, बरोबर x चा वर्ग. आता आपण काय करू मित्रांनो? हा x वर्ग बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जशास तसाच ठेवू. हे 5x जे आहेत ते आपण वजा करूया, वजा 5x, आणि 50 सुद्धा वजा करू, बरोबर 0. वर्ग समीकरण तयार झालं मित्रांनो. आता वजा 50चे असे अवयव पाडायचे की ज्यांची बेरीज वजा 5 आली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे परत 5 10 50. आता आपण मोठ्या संख्येला ऋण चिन्ह देऊ, म्हणजे बेरीज आपल्याला ऋण येईल. आता या ठिकाणी x चा वर्ग अधिक 5x वजा 10x वजा 50 बरोबर 0. आता आपण त्याच्या जोड्या पाडू. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी x आहे, आपण x बाहेर घेऊ, म्हणजेच मध्ये x अधिक 5 राहतील. आता या ठिकाणी वजा 10 बाहेर घेऊ, म्हणजेच x अधिक 5 मध्येच राहतील. आता दोन्ही कंसापैकी आपण एक कंस खाली घेऊ, म्हणजेच उर्वरित एका कंसात ठेवू. आता x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. आता x अधिक जे 5 आहेत ते बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला नेऊ, आणि जे वजा 10 आहेत ते आपण प्लस करू. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण x काय घेतला होता? परत एकदा आपल्या प्रश्नाकडे वळूया आपण, की पहिल्या चाचणीतील गुण. आता मिळालेले गुण त्याला ऋण नव्हतेच, म्हणून आपण त्याचे ऋण गुण घेऊ शकत नाहीत. म्हणजेच या ठिकाणी पहिल्या चाचणीतील मिळालेले गुण सुयशला पहिल्या चाचणीमध्ये मिळालेले गुण 10 आहेत. समजलं मित्रांनो? अतिशय सोपा प्रश्न आहे. आपल्याला हा संपूर्ण सराव संच या ठिकाणी अभ्यासाचा आहे, त्यामुळे इथपर्यंत आपण 5 उदाहरणे या ठिकाणी बघितलेले. आता बघूया आपण 6वा प्रश्न. ठीक आहे, बघा या ठिकाणी दिलेला प्रश्न आपण अगोदर समजून घेऊया. श्री कासम यांच्या मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. ते दररोज ठराविक संख्येएवढी भांडी तयार करतात आणि प्रत्येक भांड्याची निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्याच्या संख्येच्या 10 पट अधिक 40 आहे. जर एका दिवसातील भांड्याची निर्मिती मूल्य 600 रुपये असेल तर प्रत्येक भांड्याची निर्मिती मूल्य व एका दिवसात त्यांनी बनवलेल्या भांड्याची संख्या किती हे आपण काढू. या ठिकाणी 2 संख्या काढायच्यात. मग आपण काय करूया? दिलेली आपली अट काय? एका दिवसात किती भांडी बनवतात ते आपण ठराविक भांडी बनवतात, मग आपण ती x घेऊ. x समजा श्री कासम एका दिवसात x एवढी भांडी बनवतात. x भांडी
बनवतात. दुसरं काय सांगितलं आपल्याला की प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य, आपण या ठिकाणी लिहूया प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य, प्रत्येक भांड्याचे, मी मूल्य लिहितो फक्त इथं मूल्य बरोबर काय सांगितलं त्यांनी, तयार केलेल्या भांड्याची संख्या, किती भांडे तयार केली त्यांनी x, त्यांच्या 10 पट म्हणजेच किती 10 अधिक 40 रुपये एवढे असते, म्हणजेच 10x अधिक 40 आपण असं या ठिकाणी लिहू शकतो. समजलं. जर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य 600 रुपये, आता बघूया आपण एका दिवसातील भांड्याचे मूल्य जर आपल्याला असं काढायचं झालं तर ते कसं काढणार आपण, एकूण भांडी, एका दिवसामध्ये बनवलेली एकूण भांडी गुणिले प्रत्येक भांड्याचं मूल्य, भांड्याचे मूल्य असं आपण सूत्र या ठिकाणी तयार करू शकतो. बरोबर. आता एकूण भांडे किती रुपयाचे बनवतात ते 600 रुपयाचे. एकूण किती भांडे बनवतात ते x, एका भांड्याचं मूल्य किती असतं 10x अधिक 40. ओके. आता यांचा आपण गुणाकार करूया. ठीक आहे. म्हणजेच 600 बरोबर x गुणिले 10, 10x वर्ग अधिक 40x. ठीक आहे. आपण प्रत्येकाचे शून्य या ठिकाणी कट करू शकतो कारण आपण यांना 10 ने भाग देऊ शकतो. म्हणून या ठिकाणी आता x वर्ग अधिक 4x वजा करू आपण या 60ला आणि ते बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला ठेवू. ठीक आहे. समजलं इथपर्यंत मित्रांनो. आता आपण या 60चे असे अवयव पाडू की ज्याची बेरीज आपल्याला 4 आली पाहिजे. ठीक आहे. वजा 60चे अवयव काय येतील, 6 दाये 60, 10 सख 60. आपल्याला अधिक बेरीज यायला पाहिजे म्हणून लहान्या संख्येला आपण ऋणचिन्ह देऊया. आता या ठिकाणी x वर्ग अधिक 10x वजा 6x वजा 60 बरोबर 0. आता आपण यांच्या जोड्या पाडू. या ठिकाणी आपण x बाहेर घेऊ म्हणजेच x अधिक मध्ये 10 राहतील वजा 6 मी या ठिकाणी बाहेर घेतो म्हणजे x अधिक 10 आपल्या या ठिकाणी मिळतील. आता दोन्ही समान कंसापैकी फक्त एकच कंस मी खाली घेतो आणि उर्वरित एका कंसात ठेवू. ओके. आता म्हणजेच या ठिकाणी x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0 म्हणजेच x बरोबर वजा 10 किंवा x बरोबर 6. आपण काय घेतलं होतं x की एका दिवसामध्ये बनवलेल्या भांड्यांची संख्या. ठीक आहे. म्हणजे एका दिवसात बनवलेली भांड्याची संख्या किती असेल मग 6. एका दिवसात बनवलेली भांडी या ठिकाणी आली आपल्याला 6. आता त्याचं मूल्य काढू आपण. प्रत्येक भांड्याचं मूल्य, प्रत्येक भांड्याचे मूल्य किती घेतलं होतं आपण 10x अधिक 40 म्हणजेच 10 गुणिले 6 अधिक 40. अगोदर गुणाकार करत असतो. 6 दाये 60 अधिक आपण 40 केल्यास 100 रुपये एका भांड्याचं निर्मिती मूल्य मित्रांनो आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल. अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न अतिशय सोप्या आणि सहज पद्धतीने सोडवू शकता. काही अवघड नाही. फक्त दिलेलं अगोदर जे समीकरण असतं, शाब्दिक उदाहरण असतं, हे शाब्दिक उदाहरण आपल्याला या ठिकाणी मित्रांनो तयार करणं गरजेचं असतं किंवा ते आपल्याला अगोदर तयार करता आलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी ते वर्ग समीकरण सोडवता येत असतं. अतिशय सोपा घटक होता हा सुद्धा प्रश्न खूप सोपा होता. आता बघूया आपण आपल्या दिलेला पुढचा प्रश्न. ठीक आहे मित्रांनो. बघूया आपण आता आपला 7वा प्रश्न. बघा अतिशय छोटा आणि सोपा प्रश्न आहे की एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यासाठी प्रत्येकाला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किलोमीटर असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नदीच्या प्रवाहाचा वेग काढायचा आहे. जे काढायचं सांगितलं आपण तेच x घेत असतो. तुम्हाला अगोदरच मी सांगितलं. मग समजा प्रवाहाचा वेग आपण
x किलोमीटर प्रति तास घेऊ, x किलोमीटर प्रति आवर पर आवर. ओके. आता आपल्याला काय सांगितलं की संथ पाण्यातील बोटीचा संथ पाण्यातील वेग. ठीक आहे, संथ पाण्यातील बोटीचा वेग, पाण्यातील बोटीचा वेग बरोबर. आता इथं आपल्याला दिलेल्या प्रश्नामध्येच किती आहे 12 किलोमीटर प्रति तास. प्रति तास. त्यानंतर आपण आता हा संथ पाण्यातील बोटीचा वेग आहे बरोबर. जर या ठिकाणी बोटीचा वेग आपण जर प्रवाहाच्या दिशेनं जर वेग बघितलं आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी बोटीचा जो वेग आहे तो प्लस मायनस आपण करू शकतो. ठीक आहे, म्हणजेच प्रवाहाच्या दिशेचा वेग आपण अगोदर लिहूया. प्रवाहाच्या दिशेने वेग, प्रवाहाच्या दिशेने वेग किती असेल मग वेग 12 अधिक x. ठीक आहे. त्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने घेऊया आपण. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, विरुद्ध दिशेने किती असेल 12 वजा x. ठीक आहे. आता एकूण अंतर किती पार करायचं आहे त्यांना, जाताना 36 आणि येताना 36, म्हणजेच एकूण अंतर बरोबर आहे 36 किलोमीटर. थोडं लक्षात घ्यायच्या या गोष्टी. आता आपल्याला त्यांना लागणारा एकूण वेळ, हे अंतर पार करण्यासाठी एकूण वेळ किती लागतो, जाऊन येण्यासाठी प्रत्येकला 8 तास. एकूण या ठिकाणी 1 सेकंड फक्त, एकूण वेळ या ठिकाणी घेऊया आपण 8 तास. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितलं आहे की तर जाताना लागणार, आता आपण या ठिकाणी अंतर भागिले वेळ असं आपण या ठिकाणी सूत्र वापरू शकतो. वेळेचं सूत्र आपल्याला माहिती आहे की वेळ बरोबर अंतर भागिले वेग, आपण हे सूत्र वापरू. आता जाताना आणि येताना असा एकूण वेळ लागतो 8 तास बरोबर. मग जातानाचा वेग किती असेल, जाताना लागणारा वेळ किती आहे, जातानाचं असलेलं अंतर आहे या ठिकाणी 36 किलोमीटर, किंवा प्रवाहाच्या दिशेने लागणारा वेग किती आहे, प्रवाहाच्या दिशेचा वेग आहे 12 अधिक x. त्यानंतर आपल्याला दोघांची बेरीज करावी लागेल. 36 येताना म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनेचा वेग आहे 12 वजा x. ठीक आहे, बरोबर एकूण तास लागतात त्याला 8. समजलं का मित्रांनो, इथपर्यंत अगोदर लिहिणं गरजेचं आहे. आता आपण काय करूया, या ठिकाणी यांचा तिरकस गुणाकार करू, कारण छेद समान नाही, या ठिकाणी प्लस आहे या ठिकाणी मायनस आहे, म्हणजे छेद समान नाही आहे. म्हणून आपण 36 गुणिले 12 वजा x आणि अधिक या ठिकाणी 36 गुणिले 12 अधिक x. ठीक आहे, छेदामध्ये आपण यांचा गुणाकार करूया. 12 गुणिले 12 144 होतील, अधिक प्लस मायनस होईल या ठिकाणी x गुणिला x, चा वर्ग होईल, या ठिकाणी आहेत 8. आता आपण काय करूया, यांचा परत दोन्ही ठिकाणी 36 गुणाकारामध्ये आहेत, आपण हे 36 बाहेर घेऊया. मध्ये राहतील 12 अधिक 12, हे x प्लस मायनस आहेत ते लिहिण्याची गरज नाही आहे. छेदामध्ये या ठिकाणी हे 8 आपण छेदामध्ये आणू आणि या बाजूला 144 वजा x वर्ग नेऊ, आपण काही फरक पडणार नाही, यामुळे कोणताच फरक पडणार नाही. ठीक आहे. आता आपण काय करूया, या ठिकाणी 8 1 8. ठीक आहे, 1 मिनटं फक्त. 36 गुणिले 12 अधिक 12 आपण 24 करूया. छेदामध्ये 8 बरोबर 144 वजा x चा वर्ग. ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत समजलं. आता आपण 8 ने भाग देऊया. 1 सेकंड फक्त. आपण 8 ने आता भाग देऊ. 8 त्रिक 24 होतील. या ठिकाणी 8 त्रिक 24 खाली परत आपण या ठिकाणी 8 1 8, 8 त्रिक 24 आणि 3 गुणिले आपण 36 यांचा जर गुणाकार केला तर 108 उत्तर येईल. बरोबर या ठिकाणी आहेत 144 वजा x चा वर्ग. आता आपण काय करू मित्रांनो, या ठिकाणी हा x वर्ग आपण जशास तसाच लिहूया. 1 सेकंड. हे वजा x वर्ग आपण जशास तसेच लिहू. या ठिकाणी आहेत 108, आपण हे 44 इकडच्या बाजूला आणून वजा करूया मध्ये बरोबर. ठीक आहे. आता आपण या दोघांचा जर वजाबाकी केली, 44 मधून जर आपण 144 मधून जर 108 वजा केले तर या ठिकाणी मित्रांनो वजा 36 उत्तर येईल. दुसऱ्या बाजूला वजा x वर्ग आहे,
आपण वजा वजा कॅन्सल करू. एक्स वर्गचं उत्तर 36 आहे म्हणून फक्त एक्सची किंमत येईल या ठिकाणी मित्रांनो 6. अशा पद्धतीने आपण काय घेतला होता हा एक्स. या ठिकाणी परत आपण प्रश्नाकडे जाऊया. तर प्रवाहाचा वेग, नदीच्या प्रवाहाचा वेग हा ताशी 6 किलोमीटर आहे असं आपण या ठिकाणी पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहूया. नदीच्या प्रवाहाचा वेग, नदीच्या प्रवाहाचा वेग बरोबर 6 किलोमीटर प्रति अवर पर अवर असं आपण या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न सोडू शकतो. अतिशय सोपा, सहज आणि साध्या पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतील. काही अवघड नाही आहे. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला ते प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असलेले जे वर्ग समीकरण हे तयार करता येणं गरजेचं आहे. आता बघूया आपण पुढचा प्रश्न. बघा, एक पिंटू आहे आणि एक निशू आहे. दोघं जण आहेत. दोघांना काम करण्यासाठी काय वेळ लागतोय बघूया आपण तो वेळ कशा पद्धतीने. पिंटू हे काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. दोघे मिळून ते काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात. तेच काम जर एकट्याने पूर्ण करण्यास प्रत्येकाला किती दिवस लागतील असं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काढायचे. आता आपण काय करूया, पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. म्हणजे कमी कोणला लागतात, निशूला. आपण निशूला लागणारे दिवस एक्स घेऊया. ठीक आहे, समजा निशूला काम करण्यासाठी, एकट्याने काम करण्यासाठी एक्स दिवस लागतात. एक्स दिवस लागतात. आता पिंटूचे घेऊ आपण. तर पिंटूला तेच काम करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी 6 दिवस अधिक लागतात. बरोबर, म्हणजे आपण एक्स अधिक 6 दिवस घेऊ. दिवस लागतात. आता दोघांना मिळून एकूण किती दिवस लागतात, 4 दिवस. दोघांना मिळून एकूण दिवस किती लागतात, 4 दिवस लागतात. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला बघितलं तर निशूला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतात, एक्स दिवस. म्हणजे दिवस एक झाले, काम एक झालं. आपण काय करूया, त्यांना लागणारा वेळ, प्रत्येकाला लागणारा वेळ आपण या ठिकाणी काढूया. म्हणजे आपण या ठिकाणी 1/x हे घेऊया आपण निशूचं. ठीक आहे. बघा, दोघे मिळून ते काम पूर्ण किती दिवसात करतात, 4 दिवसात. म्हणजे आपण 1/x अधिक 1/x अधिक 6 म्हणजे प्रत्येकाला लागणाऱ्या वेळेचं प्रमाण हे. आणि दोघांचं जर आपण बघितलं तर समजा निशूला काम करण्यासाठी एक्स दिवस लागतात म्हणजे 1/6 येईल, कारण एकूण काम भागिलं एक्स. ठीक आहे. म्हणजे एका दिवसामध्ये तो किती काम करतो, ते एका दिवसाचं काम झालं आहे. आणि त्यानंतर हे झालं कोणाचं काम, पिंटूचं एका दिवसाचं काम. असे दोघे मिळून त्या दोघांना 4 दिवसामध्ये ते काम होतं. म्हणजे 1/4 म्हणजे 4 पैकी 1 भाग काम होईल ते. बरोबर. आता आपण प्रत्येकाचा तिरकस गुणाकार या ठिकाणी करू शकतो. बघा या ठिकाणी एक्स अधिक 6 गुणिले 1 परत अधिक एक्स, परत छेदामध्ये आपण या ठिकाणी एक्स गुणिला एक्स अधिक 6 करूया. दुसऱ्या बाजूला 1/4. या ठिकाणी एक्स अधिक एक्स 2x होतील. एक्स अधिक एक्स 2x, 2x गुणिले 4 म्हणजेच 8x. त्यानंतर अधिक 6 गुणिले 4, 8 सख 24. या ठिकाणचे एक्स गुणिला एक्स वर्ग आपण दुसऱ्या बाजूला आणू आणि एक्स गुणिले 6 म्हणजे 6x. इथं 1 आहे म्हणून त्याला फार गुणाकार करत असायची गरज नाही. आता या ठिकाणी एक्स वर्ग अधिक आपण 6x जशाच तसंच घेऊ. या बाजूला असलेले 8x आपण वजा करूया, वजा 24 करू, बरोबर 0 राहतील. आता फक्त या दोघांची आपण वजाबाकी करूया. एक्स वर्ग वजा 2x येतील या ठिकाणी वजा 24. आता आपण 24चे असे अवयव पाडू की या ठिकाणी दोघांची बेरीज आपल्याला मित्रांनो 24 आली पाहिजे. 4 सख 24 आपल्याला माहिती आहे 4 सख 24 होतात. आणि आपण त्याचे अवयव जे आहेत ते रूट्स आपण या ठिकाणी वापरूया. ठीक आहे. आता आपण वजा 24चे अवयव या ठिकाणी मित्रांनो वापरू. बघा या ठिकाणी वजा 24 याचे अवयव आहेत 4 सख 24. मोठी संख्या या ठिकाणी 6, याला ऋणचिन्ह देऊ म्हणजे त्याची जी वजाबाकी आहे ती या ठिकाणी आपल्याला ऋण येईल. म्हणजेच एक्स वर्ग वजा अधिक घेऊ आपण 4x
वजा 6x वजा 24 बरोबर 0. आता आपण त्यांचे अवयव पाडू. दोन्ही ठिकाणी x आहे, x बाहेर घेऊ, x अधिक 4, त्यानंतर या ठिकाणी वजा 6 बाहेर घेऊ म्हणजे x 6 मायनस मायनस प्लस होईल म्हणजेच 4 सख 24. दोन्ही कंसापैकी एक कंस, त्यानंतर उर्वरित परत एका कंसामध्ये म्हणजेच x अधिक 4 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0 म्हणजेच x बरोबर वजा 4 किंवा x बरोबर 6 अशा दोन किमती या ठिकाणी मित्रांनो आपल्याला भेटून जातील. अशा प्रकारे आपण दोघांना लागणारा वेळ काढायचा का आपल्याला एकाला काढायचा, प्रत्येकाला लागणारा वेळ. आपण x कोणाचा घेतलेला आहे, निसूसाठी. मी याच ठिकाणी लिहितो बघा. निसूसाठी किती दिवस लागतात या ठिकाणी, 6 दिवस लागतात. तर याला 6 अधिक 6 म्हणजे या ठिकाणी 12 दिवस पिंटूला अधिक लागतील, 12 दिवस लागतील आणि निशूला 6 दिवस लागतील. असं पूर्ण वाक्यामध्ये मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी उत्तर लिहू शकता. समजलं? अतिशय सोपा प्रश्न होता. आता बघूया आपण पुढचा प्रश्न. बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे. एक संख्या आहे, या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक किती असेल? मग आपल्याला अगोदर भागाकाराची अट दिलेली आहे म्हणून आपण समजा भागाकार x घेऊया. समजा भागाकार x येतो, ठीक आहे. भागाकार जर x येत असेल तर आपल्याला भाजक x घ्यावा लागेल. एक मिनटं, या ठिकाणी आपल्याला भाजक जो आहे तो आपण x घेऊया. समजा भाजक बरोबर आपण x घेऊ. आता भाजक जर x असेल तर भागाकार किती असेल? मग या ठिकाणी दिलेली अट आहे, तर भागाकार बरोबर काय सांगितलं, भाजकाच्या म्हणजे कोणाच्या, xच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक आहे. म्हणजेच या ठिकाणी 5x अधिक 6 असा आपल्याला भागाकार मिळेल आणि भाजक आहे x, ठीक आहे. तर आता बाकी या ठिकाणी दिलेले आपल्याला, या ठिकाणी मी बाकी लिहितो बघा. बाकी बरोबर 1, ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, हे आपल्याला माहिती आहे बरोबर. मग आता भाज्य किती दिलेलं आहे, भाज्य आहे 460 बरोबर. भाजक किती घेतला आपण, x. भागाकार किती घेतलेला आहे, 5x अधिक 6 आणि बाकी येते 1, ठीक आहे. आता आपण 460 जशाच तसेच लिहू बरोबर. x गुणिले 5x चा वर्ग अधिक 6x अधिक 1 जशाच तसंच लिहू. आता 5x वर्ग अधिक 6x अधिक 1 वजा आपण 460 आपण दुसऱ्या बाजूला आणू म्हणजेच या ठिकाणी 5x चा वर्ग अधिक या ठिकाणी 6x आणि या दोघांची वजाबाकी येईल 459. आता 459 चे आपल्याला मित्रांनो असे अवयव पाडायचे की ज्यांची वजाबाकी एक मिनटं आपल्याला कितीचे अवयव पाडायचे, तर 459 भागिले या ठिकाणी मित्रांनो आपल्याला गुणिले या ठिकाणी अगोदर 5 करावे लागतील. बघा काय करायचं आपल्याला, अगोदर हे 5 आणि 459 यांचा अगोदर आपल्याला गुणाकार करावा लागेल. वजा 459 यांचा जर आपण गुणाकार केला तर मित्रांनो गुणाकार येईल आपल्या या ठिकाणी वजा 2295. बघा तुम्ही करून बघा, मी वेळ जातोय म्हणून या ठिकाणी करत नाही आहे. त्याच्यानंतर आपण याचे जर अवयव पाडायचे ठरवलं तर आता याचे अवयव कसे पाडायचे, ठीक आहे. तुम्हाला अवयव पण समजणं गरजेचं आहे म्हणून मी या ठिकाणी काय करतो, लक्षात घ्या मित्रांनो, एक सेकंड. बघा या ठिकाणी किती आलेले तर हे आपण 5 जशाच तसेच लिहू. 5 गुणिले या संख्या इथं 9 आहे, याला 9 ने भाग जाईल बरोबर, म्हणून मी या ठिकाणी यांना 9 ने भाग देतो म्हणजेच 9 ने भाग देतो. 9 5 45 आणि 9 1 9. आता मी या दोघांचा गुणाकार करतो. हे ते बघायचे अवयव 5 हे मी जशाच तसे घेतले, याला 9 ने भागवलं म्हणजे या ठिकाणी 51 आले, इथं 9 आले. 9 5 45 आणि दुसऱ्या बाजूला आले 51.
या दोघांची जर आपण वजाबाकी केली मित्रांनो तर या ठिकाणी बघा 6 येईल, पण आपल्याला 6 हे धन पाहिजेत म्हणून आपण 51ला प्लस करू आणि 45ला ऋण करू. चालतं की नाही? ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण 6x ऐवजी 45 आणि 51 वजा 45 आणि 51 वापरू शकतो. ठीक आहे. बघा या ठिकाणी 5x वर्ग या ठिकाणी वजा 45x अधिक 51x वजा 459 बरोबर 0. आता या ठिकाणी आपण त्याचे अवयव काढू. जोड्या काय या ठिकाणी 5 आहे बाहेर घेऊ, x आहे बाहेर घेऊ, इथे राहील x वजा 5 9 45. या ठिकाणी अधिक 51 मी बाहेर घेतो म्हणजेच मध्ये राहतील x 51 9 किती होत असतात 459 म्हणून या ठिकाणी 9 घेतो मी. आता दोन्ही कंसापैकी आपण एक कंस समान खाली घेऊ, उर्वरित आपण एका कंसात लिहूया 5x अधिक 51 अधिक 51. ठीक आहे. आता आपण पुढे लिहूया. या ठिकाणी x वजा 9 बरोबर 0 किंवा 5x अधिक 51 बरोबर 0. त्याचबरोबर x बरोबर या ठिकाणी 9 येईल मित्रांनो, किंवा दुसऱ्या बाजूला 5x बरोबर हे वजा 51 किंवा x बरोबर वजा 51/5. परंतु मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ऋण संख्या घ्यायची नाही आहे सांगितलेली आहे किंवा असं काही दिलेलं नाही आहे, म्हणून आपलं जे उत्तर आहे ते या ठिकाणी x बरोबर 9 हे आपलं या ठिकाणी मित्रांनो उत्तर असणार आहे. समजलं मित्रांनो इथपर्यंत? हा बघितला आपण 9वा प्रश्न. आता एक शेवटचा प्रश्न बघूया आपण. तर आपण या ठिकाणी काय घेतलं होतं, भाजक x घेतला होता बरोबर. आपल्या ठिकाणी अजून उत्तर बाकी आहे आपलं. बघा आपण भाजक x घेतला होता म्हणजे भाजक बरोबर आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे 9. आता आपण भागाकार काढू. भागाकार काढण्यासाठी आपण 5 गुणिले x ची किंमत जी आहे ती 9 ठेवू अधिक आपण 6 म्हणजेच 5 9 45 अधिक 6 म्हणजे या ठिकाणी 51 हे झाला आपला भागाकार. समजलं का मित्रांनो? अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न या ठिकाणी सोडू शकता. बघूया आपण शेवटचा 10वा प्रश्न. कृतीयुक्त प्रश्न अतिशय सोपा आहे. हा तुम्हाला सोडवायचा आहे तर तो कसा सोडवायचा आहे तो या ठिकाणी बघूया आपण थोडक्यात. बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नात दिलेली माहिती काय अगोदर, हा ABCD एक समलंब चौकोन आहे ज्यामध्ये AB आणि CD या समांतर असून त्यांचं क्षेत्रफळ जे आहे 33 चौरस सेंटीमीटर आहे. तर आकृतीत दिलेल्या माहितीवरून आपण चौकोनाच्या चारही बाजूची लांबी खालील आपल्याला दिलेली कृती पूर्ण करून आपल्याला काढायची. या ठिकाणी बघा हा समलंब चौकोन ABCD, यामध्ये AB आणि CD बाजू ह्या समांतर असतील तर आपण त्याचा एरिया ऑफ जो चौकोन आहे ABCD याचं क्षेत्रफळ सूत्र 1/2 समांतर बाजूच्या लांबीची बेरीज गुणिले आपण त्याचा लंब, या ठिकाणी लंब दिलेला आहे AM. काय सूत्र आहे लक्षात घ्या, एक सेकंड फक्त. त्याचं सूत्र लक्षात घ्या की समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ हे किती असतं तर 1/2 गुणिले समांतर बाजूच्या लांबीची बेरीज गुणिले त्याची उंची या ठिकाणी दिलेली आपल्याला AM. ठीक आहे, किती आहे AM. त्यानंतर आपण त्यांच्या प्रत्येकाचे माप लिहूया. आता या ठिकाणी ABचं माप दिलेलं आपल्याला बघा. या ठिकाणी ABचं माप किती आहे x. त्यानंतर 2x अधिक 1 या ठिकाणी DCचं माप दिलेलं आहे. AMचं किती आहे x अधिक x वजा 4. त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी आता हे दोन आपण इकडे गुणाकारात नेऊ म्हणजे या ठिकाणी 66 होतील. त्यानंतर या ठिकाणी 2x आणि 1x 3x होतील. एक जशास तसा गुणिले आपण हे x वजा 4 आपण परत जशास तसेच लिहू. आता आपण या ठिकाणी या दोघांचा गुणाकार करू म्हणजे x गुणिले x x चा वर्ग, 3x गुणिले x 3x चा वर्ग आणि 3x गुणिले 4 म्हणजे 3 चौक 12x. ठीक आहे. आता परत आपण x ना गुणू म्हणजे 1 ना जर याला गुणवलं तर या ठिकाणी आपलं उत्तर तेच मिळेल म्हणजेच x वजा 4. ठीक आहे मित्रांनो, पुढे बघूया आपण. हां याच ठिकाणी बघू आपण. आता या ठिकाणी काय येईल, दोन ठिकाणी आपण जोड्या पाडूया. या ठिकाणी सुद्धा जोडी पाडू. ठीक आहे. बघा काय येईल उत्तर. आपण या ठिकाणी 3 बाहेर घेतला, x बाहेर घेतला म्हणजेच या ठिकाणी येईल x वजा 4. या ठिकाणी आपण 10 बाहेर घेतलेले आहेत म्हणजे या ठिकाणी येईल x वजा 4. दोन्ही कंसामध्ये सारख्या किमती आल्या म्हणून x वजा आपण या ठिकाणी 4 लिहूया. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी
3x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0. त्यानंतर या ठिकाणी x बरोबर हे 4 जे आहेत ते प्लस होतील. या ठिकाणी x ची किंमत ही ऋण नसते, म्हणून या ठिकाणी आपल्याला x ची किंमत किती वापरायची 4. म्हणजेच या ठिकाणी आता हा समलंब चौकोन दिला. आता AB ची लांबी आपण किती घेतलेली आहे, प्रत्येकाची लांबी आपण काढू. बघा या ठिकाणी प्रश्नामध्ये AB ची लांबी किती दिलेली आहे, x. AB ची लांबी आहे x, म्हणून AB ची किंमत आपण 4 लिहून टाकू. CD ची लांबी दिलेली आपल्याला 2x. बघा CD बरोबर इथे मी AB ची लिहितो. AB बरोबर 4 जशाच तसा लिहायचा. CD बरोबर दिलेला आपल्याला 2x. x ची किंमत आपण 4 घेऊ अधिक 1 म्हणजे 4 दुने 8 आणि अधिक 1 म्हणजे 9. ठीक आहे, या ठिकाणी 9 येतील. त्यानंतर AD. आता AD किती दिलेला आहे मित्रांनो, या ठिकाणी AD आणि x वजा 2 हे दोन्ही समान असतात. म्हणजेच या ठिकाणी x वजा 2 म्हणजेच x ची किंमत आहे 4 म्हणजे वजा 2 केल्यास 2 उत्तर येईल. त्यानंतर BC आणि AD दोन्ही समान आहेत, म्हणून BC ची किंमतसुद्धा येईल मित्रांनो या ठिकाणी 2. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हा कृतीयुक्त प्रश्न देखील सोडवलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही इयत्ता 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये असलेले प्रकरण दुसरे आणि सगळ्यात महत्त्वाचा असलेला हा सराव संच 2.6 शाब्दिक उदाहरणं ॲप्लिकेबल क्वेश्चन ज्याच्यामध्ये असतात हे या ठिकाणी आपण सॉल्व केलेला आहे. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. आणि अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओ आणि सर्व अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.